राज्यातील पोलीस उपनिरीक्षक गट ब अराजपत्रित या पदावर पदोन्नतीसाठी खात्याअंतर्गत परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या अंमलदारांना मागील 10 ते 12 वर्षांपासून नियुक्ती आदेशाची प्रतीक्षा होती। हे पोलीस अंमलदार सन 2013 मध्ये शासनाकडून होणाऱ्या खात्याअंतर्गत परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत। यानुसार एकूण 610 पोलीस अंमलदार पोलीस उपनिरीक्षक या पदावर रुजू होणार असून त्यांचे नियुक्तीचे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाकडून पारित करण्यात आलेले आहेत। लोहमार्ग पोलीस घटकातील लोहमार्ग जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील नियुक्तीस असलेले नाशिक रोड रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार विजय लक्ष्मण कपिले यांना पोलीस उपनिरीक्षक पदावर लोहमार्ग मुंबई या ठिकाणी बढतीने नियुक्ती मिळालेली असून त्यांना मे महिन्यात नुकतेच माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून पोलीस महासंचालक पदक देखील प्राप्त झालेले आहे। त्याकरता माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य लोहमार्ग जिल्ह्याचे पोलीस महासंचालक यांनी तसेच लोहमार्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती पंडित आणि नाशिक रोड रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बनकर आणि बालाजी शेंडगे आणि सहकारी एएसआय संतोष उफाळे, एएसआय निकम, शैलेश पाटील, विलास इंगळे, बाविस्कर, रघुनाथ सानप, विशाल धांडे, कांबळे, इम्रान कुरेशी, सूरज गांगुर्डे, सूरज गभणे, महिला अंमलदार सरला बिरोटे, सोनाली सदगीर तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी यादव, आरक्षक विशाल पाटील, महेश गुप्ता, पठाण, नितीन तुपे आणि सहकारी यांनी त्यांना विशेष सन्मान चिन्ह देऊन पदोन्नतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। या प्रसंगी रेल्वे हमाल पंचायतीचे अध्यक्ष प्रकाश बोडके यांनी त्यांचे सहकारी यांच्या समवेत हजर राहून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे। स्टार न्यूज साठी ज्ञानेश्वर मोरे, नाशिक।